सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओबीसींची नाराजी, आरक्षण मर्यादा हटवा, ओबीसींना न्याय द्या, सर्वोच्च न्यायालयात ओबीसींकडून युक्तिवाद. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात महत्वाची घडामोड, बिश्नोई टोळीच्या सदस्याचं भारतात प्रत्यार्पण. अल-फलाह विद्यापीठाच्या संचालकाला ईडीकडून अटक, जावेद अहमद सिद्दीकीला ईडीकडून अटक, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची कारवाई. नवी मुंबई विमानतळ सुरुवातीला 12 तासच खुलं राहणार, नाताळपासून दररोज 23 विमानं करणार उड्डाण. सीएनजी पुरवठा अखेरीस सुरू, वाहन चालकांना मिळाला दिलासा, सीएनजी भरण्यासाठी 10 तास लागल्या रांगा. राज्यात गारठा वाढला, महाराष्ट्रात 2 दिवस थंडीची लाट, किमान तापमानात आणखी घट होणार, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीची लाट तीव्र. अजित पवारांची डोकेदुखी वाढली, बीएमसी निवडणुकीचे स्टार प्रचारक अडचणीत, नवाब मलिकांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप निश्चित. राज्यात महायुती एकत्र नाही, याला भाजप जबाबदार, माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी भाजपवर फोडलं खापर. सुरुवात शिवसेनेनं केली, आता तक्रार कशाला, तुम्ही केलं की योग्य आणि भाजपनं केले की चूक कसं, मुख्यमंत्री फडणवीसांचं शिवसेना मंत्र्यांना उत्तर. शिवसेना आमदारांना दुःख असह्य होईल तेव्हा उपचारासाठी बाहेर पडावं लागेल, शिवसेनेच्या नाराजी नाट्यावरून वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा. मंत्री प्रचारात असल्यानं गैरहजर, महायुतीत वाद नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. जळगावात महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, कायम नोकरीसाठी 15 लाख देऊनही कामावरून काढलं, नोकरी गेल्याच्या तणावातून कर्मचाऱ्याची आत्महत्या.